मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. बायनाय आल्या. पारूने बसस्टॉपवरती आल्या आल्या विचारलं. नाही, तिला काम होतं अर्जंट. असं? त्या कोण तुमच्या हो? मैत्रीण आहे. आईला असं म्हणत पारू हसायलाच लागली. काय ग, हसलीस का? मग मला वाटलेली बायको. नाही, म्हणजे तिचं लग्न झाले दुसऱ्याबरोबर. मी अजून लग्न नाही केलं. तरी बी ती तुमची मैत्रीण? त्यात काय झालं? माझ्या कामात मदत करते ती. ड्रेस डिझायनर आहे. म्हणजे कपडे तयार करते मॉडेलिंगसाठी. म्हणजे टेलर आहे. मला हसूच आलं तिच्या निरागसपणाचं. तसंच म्हणायचं. बरं मग जाते आता. कधी यावाचं फोटोला? म्हणशील तर आत्ताच. एकटी? का? मी खातोय की काय तुला? तसं नाही सारंग, पण लाज वाटते तुमच्या घरच्यांची. घरी कोणीच नाहीये, मी एकटाच राहतो. मग ठीक आहे, पण माझी साडी बी जुनीच आहे ना. मस्त दिसते तुला. पारू, माझ्यावर विश्वास असेल तरच आहे, नाहीतर विश्वास डोल्यावरून कलतो सारंग. म्हणजे माणसाच्या डोल्यावर ना त्याचा कालीच कलतो. किती साध्या शब्दांत पण चांगलं बोलून गेली पारू भुईर. मग निघायचं का? खोलीत पाऊल टाकताच नाक मुरडीत ती म्हणाली, शी, काय घाण करून ठेवले सारंग. काय करणार? आहे कोण साफसफाई करायला? टोपली खाली ठेवून ती इकडे तिकडे पाहायला लागली. काय हवंय तुला? झाडू. कशाला? एकदा झाडू मारून साफ केल्या बिगर मला पाय पण नाही टेकवणार. मी कोपऱ्यात दाराच्या मागे धूळ खात पडलेला झाडू दाखवला. शी, सारंग, ज्या झाडूने झाडायचं तोच आधी झाडाय पाहिजे. टेरेसवरती जाऊन तिने उन्हात झाडू फरशीवरती जोर जोरात आदळला. त्यातून असंख्य झुरळ किडे वगैरे निघाले. आवेशाने सगळ्या कीटकांचा टेरेसवरच खात्मा करीत पारू म्हणाली, कचरा भरायचा कुठे? नाहीये. अरे राम. सारंग, मग एक पेपर द्या रद्दी. मी निर्विकारपणे स्टुलावरती बसून तिची झाडलोट पाहत बसलो. वागताना, कामं करताना तिच्या अफलातून फिगरची अशी कमनीय हालचाल होत होती की प्रत्येक फ्रेम एकाहून एक सुरेख आली असती. कॅमेरा हातात नसल्याने बोट चाळवीत मी स्टुलावरती बैठक मारून व्हील्स पेटवली. शी, सारंग, तिथे बसून एश टाकू नका. एश ट्रे घ्या. 15-20 मिनिटं मनसोक्त कचरा टाकून तिने तो ढीग कचऱ्याच्या बादलीत घातला. बाथरूममध्ये नळावरती स्वच्छ हातपाय धुवून टोपलीतल्या माशांच्या वासाने भरलेल्या टॉवेलने अंग पुसत गोड हसून मला म्हणाली, सारंग, आता कसा वाटतो? फारच छान. पण पारू, तू उगीच त्रास घेतलास ग. सारंग, आमच्या कोलीवाड्यात बाहेर जाम घाण असते, पण माझा घर बघा, एक धुलीचा कण नाही दिसणार. काय घासून एकदम चकचकीत ठेवतो आम्ही. किती दिवस झाडू नाही मारलास इथे? दिवस? अगं वर्ष झालं असेल, वर्ष. शी, सारंग, राहतं कसं तुम्हाला घाणीत? जे असेल ते कसं चकचकीत असावं, निर्मळ असावं. अगं वेळ कुणाला आहे साफसफाई करायला? मग बाय ठेवा कामवाली. कपडे कोण धुतो? माझा मीच. आठवड्याचे एकदम धुवून टाकतो. आईला, तुम्ही साहेब लोक आमच्यापेक्षा खराब राहता माहीत नव्हतं मला. आता माझ्या अंगाला मच्छीचा वास येत असेल, पर तो धंदाच आहे आमचा. रात्रंदिन मासेच असतात आमच्या बाजूला. रात्री अंतोन आणि बाप जातात मासे पकडायला, ते सकाळीच येतात. मग मी मासे निवडते, टोपली भरते आणि मार्केटला येते. परत संध्याकाळी आंघोळ करते. पर हा माशाचा वास जात नाही अंगाचा. पारू जीव तोडून आपले डोळे अधिकच टपोरे करून बोलत होती. मी स्टुलावरती बसून तिच्याकडे चाट होऊन पाहत राहिलो. व्हील संपवून बोटाला चटका बसला तशी मी हात झटकीत सिगारेटचं थोटूक टाकलं. बघा, इतका मी सांगून पण काय फायदा नाही सारंग. जीभ चावीत मी उठलो आणि सिगारेट नीट विझवून बादलीत टाकली. परत आलो तर पारू भिंतीवरच्या तिच्या 10-12 एनलार्ज केलेल्या फोटोंकडे पाहत होती. वा सारंग, हे कधी काढले फोटो माझे? अगं तेच आहेत, फक्त मोठे केलेत. पण मला देऊन टाकलेले ना सगळे. होय, पण निगेटिव्ह होत्या ना माझ्याकडे. त्यावरूनच पाहिजे तो भाग एनलार्ज केला.
मी काय बोललो ते अगम्य असावं अशा नजरेने आवासून पारू पाहत राहिली. म्हणजे ते जाऊ दे, तुला आवडले ना हे फोटो? हो हो, तुझे ह्याहूनही अधिक चांगले फोटो काढू आपण. पण मी काय एवढी गोरीबिरी नाही, कालीच आहे. तू जशी आहेस तशीच सुंदर आहेस. तुझ्यात काय आहे ते माझ्यासारख्या कलाकारालाच कळलं. म्हणजे म्हणजे पारू, तुझी उंची, तुझी फिगर, तुझे बोलके डोळे, तो मोठा अंबाडा, त्यावरची ती वेणी, ही साडी, चोळी, सगळं सगळं सुंदर. पहिल्यांदाच पारू लाजली आणि माझ्या अगदी जवळ आली. तिची मान खाली होती. तिच्या अंगाचा माशांचा गंध माझ्या नाकपुड्यांत भरून गेला. खरं का सारंग? तिची हनुवटी वर उचलत मी म्हटलं. पारू, मी खोटं कसं बोलेन? नाहीतर मॉडेलिंग करायला कित्येक पोरी माझ्या दारापुढे लाईनीत उभ्या असतात. पण तुझ्यात जे काही आहे ना, ते एकीच्यातही नाही बघ. तिचे बोलके डोळे माझ्या डोळ्यांत चष्म्याच्या आरपार मिसळत ती म्हणाली. सारंग, तुम्ही बोलताल मस्त. मला आवडतं तुमचं बोलणं. तू मला साथ देशील तर मी तुला कुठल्या कुठे पोचवीन, माहितीये का? म्हणजे कुठे? तिच्या निरागस प्रश्नाला उत्तर म्हणून मी तिचा हात धरून तिला टेबलाजवळ नेलं. फॅशन फोटोग्राफीचं एक इंग्रजी मॅगझिन उघडून एकेका मॉडेलचा फोटो दाखवीत तिला म्हटलं, हे बघ पारू, बघ ह्या सगळ्या जगातल्या मोठमोठ्या मॉडेल्स आहेत. त्यांच्या अद्ययावत पोशाखांकडे पाहून तिने विचारलं, सारंग, मॉडेल म्हणजे काय हो? सौंदर्य पुतळी. आईला, सीमा आणि अजितेमने मला खास रात्री जेवायला बोलवलं होतं म्हणून मी नेहमीचा गबाळा झब्बा आणि जीन्स बदलून एक बऱ्यापैकी टेरिकॉटचा चुडीदार कुर्ता, त्यावरतं काळी जाकीट, पायात कोल्हापुरी चपला आणि काखेला झोळी अशा वेशात पारल्याला सीमाच्या घरी पोहोचलो. हाय चंद्रा, माझं स्वागत करीत अजितेम म्हणाला. तो क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून ॲडझिस्ट नावाच्या फटाकड्या ॲड एजन्सीत कामाला होता. माझ्या मानाने सीमाला तो नवरा म्हणून चांगलाच मिळाला होता. क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून चांगलं कमावीत होता. शिवाय सीमाची मिळकतही मस्तपैकी होती. पार्ला वेस्टला गुलमोहर क्रॉस लेन नंबर 3 मध्ये मोठा टेरेस फ्लॅट घेऊन दोघंही मज्जेमध्ये राहत होते. माझ्या कळकट वन रूम मध्येही सीमा कशी काय येऊन मज्जेत खाते पिते, झोपते देखील ह्याचं मला राहून राहून आश्चर्य वाटायचं. त्यांच्या टेरेस फ्लॅटमध्ये इतक्या लेटेस्ट डिझाईनचे पडदे, सोफा कव्हर्स बघायला मिळतात की त्यापुढे माझी रूम अगदी दळभद्री वाटायची मला. पण माझा बेफिकीर, आळशी आणि अजागळ कारभार सडाफटिंग म्हणून ठीक होता. 35शी उलटून देखील मी लग्न वगैरेचा विचारही केला नाही कधी. काय करायचंय लग्न करून तरी? उगीच जबाबदाऱ्या वाढवून घ्यायच्या आपल्या डोक्यावर. माझा मी आपला बरा होतो. मोठा भाऊ चांगल्या पोस्टवरती आहे ऑइल कंपनीत. त्याच्या महालक्ष्मीच्या भल्या मोठ्या फ्लॅटवर फॅमिलीसोबत राहतो. वडीलही त्याच्याकडेच असतात. वाया गेलेला मुलगा म्हणून वाऱ्यावरती सोडून दिलेला मुलगा मी. कित्येक वर्ष झाली आता वडिलांना किंवा भावाला भेटूनही. त्यांनीही कधी विचारपूस केली नव्हती. असो. हाय अजितेम, हाय सीमा, गुड्डू कुठाय? त्यांच्या छोट्याशा गोड मुलीची चौकशी करत मी विचारलं. गुड्डू पाचगणीला. बाप रे, काय आयबाप आहात रे तुम्ही. 5 वर्षांच्या गोड गोंडस एकुलत्या एक मुलीला बोर्डिंगवरती ठेवून मज्जा मारता इथं? शी. विस्कीच घेणार ना रे तू? अजितेमनं विचारलं. चालेल. माझ्या हातात सुंदर क्रिस्टल ग्लास अर्धा भरून देत अजितेम म्हणाला, घे चंद्रा, स्कॉच आहे व्हॅलेंटाईन, नीटच प्यायची. अरे वा, एकदम स्कॉच? काय भानगड तरी काय आहे? भानगड बिनगड काही नाही रे. माझा बॉस गेला होता सिंगापूरला. येताना ड्युटी फ्री शॉपमधून आणली त्याने माझ्यासाठी. आम्ही तिघांनी ग्लासेस किनकिनत चिअर्स म्हटलं. जोडीला सीमाने खायला बरंच ठेवलं होतं. खारे काजू, मसाला वेफर्स, शेंगदाणे, पापड, चिकन टिक्का वगैरे वगैरे. काय जेवायला घालणार नाहीयेस वाटतं सीमा? का रे चंद्रा? इतका कडबा आधीच चरवण केल्यावर जेवणार काय? वेळ आहे रे अजून. 7च वाजताहेत. 10 शिवाय मिळणार नाही जेवण. दाण्यांचा बकाना भरीत सीमा म्हणाली. मोकळ्या टेरेसवर फुलझाडांच्या मधोमध प्लॅस्टिकची चटई पसरून लोडाला टेकून आम्ही तिघेजण स्कॉच एन्जॉय करीत विसावलो. दारू पिताना खुर्चीवर अवघडून बसण्यापेक्षा मला खालीच जास्त कम्फर्टेबल वाटतं. 1-2 राऊंड होईस्तोवर जनरल गप्पाच चालल्या होत्या.
ॲड एजन्सीमधलं पॉलिटिक्स, कट थ्रोट रायव्हलरी, क्लायंटची दादागिरी वगैरे वगैरे. मग एकदम सीमाने विचारलं, काय रे चंद्रा, पारू काय म्हणते? ही पारू कोण? अजितेमने भुवया उडवल्या. चंद्राची लेटेस्ट फाईंड कोईन आहे. ब्राहो, नॉट बॅड नॉट बॅड हा चंद्रा. तुझी फाईंड म्हणजे खासच असणार की रे. अजितेमने फिरकी ताणायला सुरुवात केली. आहेच खास. अरे अजू, काय क्लासिक फिगर आहे. काय फोटोजेनिक आहे पोरगी. उगीच नाही चंद्रा फिदा आहे तिच्यावरती. सीमाने सपोर्ट देत म्हटलं. मग फोटो सेशनला तयार कशी काय झाली म्हणायची? सीमाचीच कृपा. म्हणजे? अरे अजितेम, सीमा आली होती माझ्याबरोबर कोळीवाड्यात परवानगी मागायला. परवा नाही का ताडी पिऊन आले होते. सीमाने अजितेमच्या खांद्यावर रेलत म्हटलं. त्यानेही प्रेमाने तिला कुरवायलं. घाणेरडा वास येत होता हिच्या तोंडाला. लिस्टरीनने गार्गल करायला लावलं तिला तेव्हा कुठे तो वास गेला. अजितेमने सीमाला कवटाळी तिच्या उरोजांवरून हात दाबला. त्याच्या हातावरती चापटी मारीत सीमा म्हणाली, हे काय अजू, चंद्रा बघतोय ना? बघे ना का, त्याला तर रोज वेगवेगळीचे दाबायला मिळत असतील. खो खो हसत अजितेम म्हणाला. मी एकदम सिरियस झालो. खरं तर खसकलोच एकदम. अजितेम, तुला वाटतं तसं काही नाहीये रे, मी गंभीरपणे म्हणालो. छोड यार, ऑल हम. तुम्ही फोटोग्राफर्स माहितीयेत मला. अज्जू, जाऊ दे ना, कशाला उगीच ताणतोयस त्याची? चंद्रा त्यातला नाहीये. सिमू, आता तू पण त्याची बाजू घेतेस काय? मग काय तर. लेट्स टॉक अबाउट पारू. सीमाने त्याला तडकावलं. तिसरा राऊंड सुरू झाला. सीमा सुद्धा पट्टीची पिणारी होती. नीट विस्की पोटात जाऊन घशाला कोरड पडली. सीमा, जरा पाणी पाजना, घसा सुकलाय बघ. आणते हा. असं म्हणत सीमा किचनमध्ये गेली. माझ्या कानाजवळ तोंड आणीत अजितेम म्हणाला, चंद्रा कशी काय आहे रे कोईन? साला, आपल्याला पण दे ना एक चान्स. शटअप अजितेम, खूप निष्पाप आणि भोळी आहे ती. प्लीज तिच्याबद्दल तरी असं काही बोलू नकोस. राहिलं. असं म्हणत अजितेम दूर झाला. पाणी ढसाढसा पिऊन मी घसा ओला केला आणि व्हील्स पेटवली. अजितेम आणि सीमा सिगारेट ओढत नसल्याने शेअर करायचा कुठे प्रश्नच नव्हता. सीमा, माझ्या डोक्यात एक कल्पना आले बघ. मी धूर सोडीत तिला म्हटलं. काय रे चंद्रा, पारूला आपण मॉडेल म्हणून ट्रेन केली तर? चल रे, काहीतरीच काय तुझं. किती रॉड आणि क्रूड आहे ती. तिला काय कप्पाळ ट्रेन करणार? म्हणून तर, एक चॅलेंज म्हणून. आणि ती कॉपरेट करेल असं तुला वाटतंय का? हो, पण तुझी मदत लागेल मला. काय रे अजितेम, मला कशाला विचारतोयस? तिला वेळ असला तर करू दे की मदत. ग्लास रिकामा करत अजितेम म्हणाला. आणि काय रे, तू काय स्वतःला प्रोफेसर हिगिन्स समजतोयस की काय? पिग्मॅलियम मधला? की ती फुलराणीतला दुभापी? तसं काही नाही रे अजितेम. सहज डोक्यात आलं की त्या वेड्या पोरीला आपण मॉडेल म्हणून प्रोजेक्ट करू शकू का? सीमाने मान हलवली. नाही रे चंद्रा, एकतर ती तयार व्हायला पाहिजे. तिच्या बापाने एकदाच फोटो काढायला परवानगी दिले. उगाच कशाला नाही त्या फंदात पडतोय चंद्रा. तिचा बाप आणि भाऊ अख्खा कोळीवाडा उभा करील तुझ्या विरुद्ध. सोड हा नाद. एकदा फोटो सेशन कर आणि बस. आय थिंक शी इज अ राईट. अजितेम सीमाला दुजोरा देत म्हणाला. नाटकात किंवा पिक्चरमध्ये ठीक असतं चंद्रा, पण प्रॅक्टिकल लाईफमध्ये इट इज अ हायली इम्पॉसिबल थिंग. चौथ्यांदा माझा ग्लास भरला अजितेमने. मी गप्प झालो. अंतर्मुखच म्हणा ना. चायला जमेल का हे आपल्याला? पारू भोईर सारख्या जातीवंत मत्स्यगंधेला कस्तुरी गंध देणाऱ्या पराशरा इतकी शक्ती आहे का आपल्याकडे? व्हील्स विझवून मी सीमाला म्हटलं, प्लीज सीमा, लेट अस गिव्ह इट अ ट्राय. इफ वी फेल वी लूज नथिंग, जस्ट अ होप. पण जर आपण जिंकलो ना, तर एक नवीन इतिहास निर्माण होईल बघ.